लास्ट लेक्चरला तू नव्हतीस कालच्या की होतीस वैभवी? सर कालच्या लेक्चरला होतीस का म्हटलं? नाही सर. ओके. मग काल आपण काही प्रॉब्लेम्स पाहिले. आता एक इकडे बघ, पेज नंबर तुमचं 39 पासून आय थिंक पेज नंबर 37 वरती तुम्हाला गुड्स एक्झेम्प्ट अंडर नोटिफिकेशन फेब्रुवारी 2017 शेड्यूल गुड्स एक्झेम्प्ट अंडर. सो गुड्स कोणकोणते फेब्रुवारी 2017च्या नोटिफिकेशन नुसार कोणकोणते गुड्स एक्झेम्प्ट आहेत? एक मिनिट. ते एक्झाम कोणते कोणते गुड्स आहेत ते दिलेले लिस्ट. देन त्याच्यानंतर शेड्यूल सर्व्हिसेस एक्झाम अंडर नोटिफिकेशन डिसेंबर 2017. सो डिसेंबर 2017 नुसारच्या नोटिफिकेशन नुसार कोणत्या सर्व्हिस एक्झाम आहेत त्याची एक लिस्ट दिलेली आहे. ह्या दोन्ही लिस्ट तुम्हाला प्रिपेअर करावं लागते. त्या प्रिपेअर केल्याच्या नंतर मग तुम्ही प्रॉब्लेमकडे जातो आपण. ओके. या प्रॉब्लेम मध्ये आतापर्यंत आपण मागच्या एक मिनिट सॉरी, मागचे काही प्रॉब्लेम्स बघितले एक दोन, तरी एकदा तुझ्यासाठी एखादा त्यातला प्रॉब्लेम आपण रिवाइज करूयात. ओके. आता रेंटिंग इमूवेबल प्रॉपर्टी हा दिसतो इलस्ट्रेशन 9. हा सर. इलस्ट्रेशन नंबर 9 दिसतं, रेंटिंग ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, मिस्टर राजा इज ओनिंग सर्टन प्रॉपर्टीज विच इज गिवन ॲज फॉलोज. द सेड सम इन्क्लूड्स रेंट फ्रॉम. आता त्यांनी काय काय म्हटलं बघा. बिल्डिंग वॉज लेट आउट टू ट्राय शुअर कोचिंग क्लासेस फॉर प्रोव्हाइडिंग कोचिंग ऑफ TY-BCom. आता कोचिंग क्लासेससाठी त्यांनी बिल्डिंग दिलेली आहे. ओके. कोचिंग क्लासेससाठी बिल्डिंग दिलेली आहे, त्याचा रेंट येतो 4 लाख रुपीज. 4 लाख. आता मला सांग, एज्युकेशनल पर्पजसाठी, आता तुला माहिती आहे का विषय आयडिया आपल्या ह्याच्यात दिलेलंच एक्झाममध्ये, पण एज्युकेशन पर्पजसाठी जी काही अमाऊंट किंवा जे काही रेंटवरती जर एखादी बिल्डिंग दिली तर ते टॅक्सेबल ठरते की नॉन टॅक्सेबल? टॅक्सेबल नाही. एज्युकेशन पर्पजसाठी दिली तर ती नॉन टॅक्सेबल असते. फक्त ही कोचिंग पर्पजसाठी दिलेली आहे, त्याच्यामुळे ही टॅक्सेबल ठरेल. समजलं? एखाद्या शाळेनं जर एखादी जागा रेंटवरती घेतली तर ती नॉन टॅक्सेबल ठरते, पण एखाद्या कोचिंग इन्स्टिट्यूटने घेतली तर ती बिझनेससाठी घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती टॅक्सेबल ठरते. सो फर्स्ट 4 लाख टॅक्सेबल. देन अलाउड टू यूज स्पेस बिल्डिंग फॉर प्लेसिंग वेंडिंग मशीन्स. आता वेंडिंग मशीन्स म्हणजे बिझनेसचाच पार्ट आला, मग त्याच्यासाठी जी तुम्ही बिल्डिंग घेतलीत किंवा स्पेस अलोकेट केले ती सुद्धा तुमची टॅक्सेबल ठरेल. देन अ बिल्डिंग वॉज लेट आउट टू बी यूज ॲज अ कॉर्पोरेट ऑफिस. कॉर्पोरेट ऑफिससाठी तुम्ही घेतलेली आहे, ती सुद्धा प्रायव्हेट यूजसाठी आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा काय होईल, टॅक्सेबल ठरेल. देन हाऊस आर लेट आउट टू इंडिव्हिज्युअल फॉर रेसिडेन्शियल पर्पज. आता जे मगाशी तुला सांगितलं ना, सर्व्हिस एक्झाम सर्व्हिसेस डिसेंबर 2017 नोटिफिकेशन, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रेसिडेन्शियल पर्पजसाठी जर एखादी गोष्ट रेंटवरती घेत असतात तर ती एक्झाम राहते. रेसिडेन्शियल पर्पजसाठी असेल तर त्याच्यामुळे हे जे आहेत 7 लाख हे काय होतात, एक्झाम्प्ट होतात. नंतर वॅकंट यूज फॉर ॲनिमल हजबेंड्री. ॲनिमल हजबेंड्रीसाठी जेवढी पण जागा तुम्ही लँड वॅकंट कराल ती सगळी जागा एक्झाम ठरते, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला टॅक्स बसत नाही. हे सुद्धा तुमच्या डिसेंबर 2017 नोटिफिकेशन मध्ये म्हटलेलं आहे. देन बिल्डिंग वॉज लेट आउट टू विद्याप्रसाद स्कूल. आता हे सांग मला, विद्याप्रसाद स्कूलसाठी लेट हे केले बिल्डिंग, मग ते टॅक्सेबल ठरेल की नॉन टॅक्सेबल? नाही, नॉट टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल.
then a hall was laid out religious purpose for generic public ₹6 लाख. आता ह्याच्यात सुद्धा काय आहे की रिलिजियस पर्पजसाठी जर एखादा हॉल किंवा एखादा रूम तुम्ही घेत असाल आणि त्याचं जर पर डे रेम्युनरेशन किंवा पर डे रेंट त्याचा 1000 पेक्षा कमी असेल तर तो नॉन टॅक्सेबल ठरतो. आणि जर त्याचा रेंट रिलिजियस पर्पजसाठी घेतलेल्या रूमचं किंवा हॉलचं रेंट पर डे 1000 पेक्षा जास्त असेल तर तो टॅक्सेबल ठरतो. ओके. आता इथे काय म्हटलंय 6 lakhs त्यांनी काय केलं लेट आउट केले जनरल पब्लिकसाठी रिलिजियस पर्पजसाठी आउट ऑफ विच पण त्या 6 लाख पैकी 3 लाख वेअर रिसिव्ड इन केसेस वेअर रेंट पर डे ₹8,000. पण त्या 3 लाखावरती हे रेंट लावणार आहेत ₹8,000 पर डे. मग इथे टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? 3 लाखावरती टॅक्स असेल ना मग किती? 3 लाखावरती 3 लाख. कारण 6 लाख मधले 3 लाख वरती ₹8,000 पर डे रेम्युनरेशन किंवा रेंट लावणार आहेत आपल्याला पर डे. हे का होतं रूल का होता की 1000 पेक्षा जर कमी रेंट असेल तर ते एक्झाम ठरतं. इथे 8,000 लावले ते खूपच जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती रेंट ते टॅक्सेबल ठरतं. देन बिल्डिंग लेट आउट टू आरबीआय. आरबीआयला जर बिल्डिंग एखादी दिली तर ती आरबीआयला दिली असली तरी ती पर्सनल यूजसाठी दिलेली आहे आरबीआयला. त्याच्यामुळे काय होतं ते टॅक्सेबल ठरतं. लँड यूज फॉर एक्झिबिशनसाठी यूज करतात, पर्सनल यूज करतात त्याच्यामुळे ते सुद्धा टॅक्सेबल ठरेल. मग ह्याच्यातले नॉन टॅक्सेबल आयटम्स कोणकोणते आहेत तर पहिलं विद्याप्रसारक स्कूल, देन ॲनिमल हजबंड्री, रेसिडेन्शियल पर्पज आणि हे 6 लाख मधले 3 लाख जे आहेत ते एक्झेम्प्ट आहेत. ओके. आणि बाकीचे सगळे टॅक्सेबल. टॅक्सेबल अमाऊंट काउंट केली आपण किती झाली बघ. टॅक्सेबल अमाऊंट काउंट कर किती होते ती 4 lakh होतं टॅक्सेबल होतं म्हणजे 4 लाख 9 lakh 9 lakh 18 lakh आणि 3 lakh 21 lakh 11 32 आणि 44 lakh 44 लाख बरोबर आहे. हा 44 लाख. आता त्या 44 लाख वरती आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं हे असे जे ट्रान्झॅक्शन आहेत प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन वगैरे तर हे तुम्ही सप्लाय देत नाहीये बरोबर आहे. याचा अर्थ रेंटवरती देत आहे पण तुम्ही सप्लाय देत नाहीये. मग जर तुम्ही सप्लाय देत नसाल ह्याचा मग ते इंटरस्टेट किंवा इंट्रास्टेट काही येणार नाही बरोबर आहे. मग ह्याच्यावरती फक्त सीजीएसटी आणि एसजीएसटीच लागू होतो जिथं आयजीएसटी येत नाही. समजलं बेबी. हा सर त्याच्यामुळे इथे आयजीएसटी येणार नाही. मग सीजीएसटी एसजीएसटी आता त्यांनी प्रॉब्लेम मध्ये जीएसटी किती % सांगितलं आहे. कम्प्यूट द अमाऊंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेएबल बाय मिस्टर राजा अज्युमिंग द रेंट इज एक्सक्लुसिव्ह ऑफ जीएसटी इन इच केस मेक सुटेबल assumption ॲप्लिकेबल रेट ऑफ जीएसटी वॉज 18%. जीएसटी रेट किती म्हटलेला आहे 18%. मग तो कसा आपण कॅल्क्युलेट करणार 44 lakh वरती 18%. हा 44 lakh वरती आधी 9% SGST जीएसटी 9% 9% सीजीएसटी. मग टोटल हा टॅक्स किती पेएबल असणार आहे टोटल पेएबल टॅक्स टोटल पेबल टॅक्स 18%. मग तेच किती होतं ते बघ 44 लाखचं. हा करते
7,92,000. 92,000. 7,92,000 बरोबर. ओके, समजलं म्हणजे हे. पण यासाठी तुम्हाला ती लिस्ट सुद्धा प्रिपेअर पाहिजे. हां. आता आपण बघूयात फिनान्शियल सर्व्हिसेस. फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कोणकोणते टॅक्स एक्झेम्प्ट आहेत. आता हे जेवढे तुम्ही प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह कराल तेवढी तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. तुम्हाला कळायला लागेल की टॅक्सेबल काय नॉन टॅक्सेबल काय. हां. इंटरेस्ट अर्न ऑन लोन ₹5 crores. आता इंटरेस्ट तुम्ही जे आहे कोणतेही इंटरेस्ट तुम्ही जे लोनवरती जर तुम्हाला मिळत असेल आणि होत असेल तर ते कायम एक्झेम्प्ट असतात. हे सुद्धा त्या लिस्टमध्ये सर्व्हिस जे आहे डिसेंबर 2017 ची लिस्ट नोटिफिकेशन लिस्ट त्याच्यातच हे म्हटलेलं आहे. इंटरेस्ट रेट अर्न ऑन लोन ₹5 crores म्हणजे एक्झेम्प्ट आहे. देन पॅनल इंटरेस्ट चार्ज फॉर डिले इन रिपेमेंट ऑफ लोन बाय कस्टमर्स. पॅनल इंटरेस्ट चार्ज फॉर डिले इन हे सुद्धा आता पॅनल इंटरेस्ट सुद्धा जे काय जो इंटरेस्ट आहे इंटरेस्ट असल्यामुळे तो सुद्धा काय होतो एक्झेम्प्ट होतो. देन डेबिट कार्ड रिलेटेड चार्जेस. डेबिट कार्ड रिलेटेड चार्जेस जे आहेत ते तुमचे टॅक्सेबल असतात. देन कमिशन ऑन फॉरेन एक्सचेंज सोल्ड टू लक्ष्मी बँक. सो हे जे आहे कमिशन जे आहे ते टॅक्सेबल ठरतं. देन कमिशन फॉर गव्हर्नमेंट टुवर्ड्स कलेक्शन ऑफ टॅक्स ₹15 lakhs. हे सुद्धा तुमचं कमिशन टॅक्सेबल ठरतं. देन कमिशन चार्ज ऑफ ₹20 lakhs फॉर प्रिपरेशन ऑफ डिमांड ड्राफ्ट. सो डिमांड ड्राफ्टचं सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन ऑफ डिमांड ड्राफ्टसाठी येणारा जो चार्ज आहे तो सुद्धा तुमचा काय होतो कमिशन चार्ज जे आहे ते सुद्धा तुमचं टॅक्सेबल ठरतं. कमिशन आहे तर कोणत्याही प्रकारचं कमिशन असेल तर टॅक्सेबल आहे लक्षात ठेवा. चार्जेस फॉर लेट पेमेंट ऑफ ड्यूज ऑन क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग टॅक्सेबल. देन सेल्स अँड परचेस ऑफ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट ऑफ ₹10 lakh. हे तुमचे एक्झेम्प्ट आहे. सेल्स अँड परचेस फॉर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट ₹10 lakh काय आहे एक्झेम्प्ट. एक्झेम्प्ट का आहे तर ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटी स्पेसिफिकली एक्सक्लुडेड फ्रॉम डेफिनेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. काय म्हटलं ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन जे आहेत ते तुमचे गुड्स अँड सर्व्हिसेसमधनं एक्झेम्प्ट केलेले आहेत. मग सेल्स अँड परचेस फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट ऑफ ₹10 lakh. मग हे कॉन्ट्रॅक्ट कशासाठी केलं आहे तर सेल्स अँड सिक्युरिटीसाठी केलेलं आहे. मग सिक्युरिटीसाठी जे ट्रान्झॅक्शन केलं जातं ते काय आहे एक्झेम्प्ट आहे असं त्यांनी म्हटलं किंवा गुड्स अँड सर्व्हिसेसमध्ये येत नाही म्हणून ते एक्झेम्प्ट आहे. देन लोन प्रोसेसिंग फी चार्ज हे 50 lakhs ही सुद्धा तुमची टॅक्सेबल आहेत. मग आता याच्यातले टॅक्सेबल अमाऊंट कोणकोणते आहेत सांगू भाई. फर्स्ट टॅक्सेबल अमाऊंट कोणती आहे First taxable amount is 35 lakhs. 35 lakh प्लस सेकंड Commissions येत नाही सर्व commission. 40 lakhs, 15 lakhs. 40 lakh 15 lakh 20 lakh तिन्ही कमिशन येतील. सो 35 lakh प्लस 40 lakh प्लस 15 lakh प्लस 20 lakh. देन चार्ज फॉर पेमेंट ऑफ ड्यूज ऑन क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग 2 lakhs. सो 20 lakh देन प्लस 2 lakhs. देन 10 lakh जे आहेत ते एक्झेम्प्ट आहेत म्हटलंय. देन लोन प्रोसेसिंग फी चार्ज 50 lakhs ही सुद्धा तुमची काय आहे टॅक्सेबल आहे. मग टोटल टॅक्सेबल अमाऊंट किती झाली 1,62 lakhs. 1 crore 62 lakhs. 62 lakh. हां. ओके. आता त्याच्यावरती टॅक्स किती म्हटलेलं आहे जीएसटी 18% म्हणजे 9% जीएसटी 9% SGST किती होतं बघा करते. 1 crore 62 lakh वरती 9%.
हे 9% आहे 1 lakh किती 1,45,800. किती 1,45,800. नाही चुकतंय 14,58,000. हा एक झिरो कमी झाला. हां हां हा 14,58,000. हा आणि मग त्याची टोटल होते तो ह्याची टॅक्सेबल अमाऊंट टोटल होते सॉरी टॅक्सेबल होतं 29,16,000. 3,000. हो. ओके. सो हा. आता तुम्हाला काय करावं लागतं बघा, इथे प्रॉब्लेममध्ये काय विचारलंय बघ. कम्प्युट द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस ॲज वेल एज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स पेएबल देअर ऑन इफ ऑल चार्जेस आर एक्सक्लुझिव्ह ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲप्लिकेबल रेट. आता इथे तुम्हाला रिझन्स द्यावे लागतात प्रत्येकाचे. इंटरेस्ट ऑन लोन ₹5 crores हे एक्झेम्प्ट का आहे, तर तुम्हाला इथे एक्झेम्प्ट ॲज पर नोटिफिकेशन नंबर. त्याच्यात सेकंड पेनल इंटरेस्ट चार्जेस फॉर डिले इन रिपेमेंट ऑफ लोन बाय कस्टमर 2 lakh एक्झेम्प्ट ॲज पर नोटिफिकेशन नंबर 12/2017. त्याच्यानंतर डेबिट कार्ड रिलेटेड चार्जेस 35 lakhs इट इज टॅक्सेबल सर्व्हिस. तिन्ही कमिशन टॅक्सेबल हा. सर्व्हिस. मग ते वरती जे आहे ते का टॅक्सेबल आहे का नाही ते रिझन सर्व आम्हाला माहित असले पाहिजे. सर्व ऍक्ट वगैरे जे होते ते काय ते वरती ऍक्ट वगैरे होते ना की का टॅक्सेबल आहे का नाही ते रिझन्स होते ते हा. पार्ट असले पाहिजे ना. मग त्यासाठी ते ती लिस्ट एकदा प्रिपेअर झाली की तुम्ही रिझन्स देऊ शकताय की एक्झाम ॲज पर नोटिफिकेशन कोणत्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय किंवा टॅक्सेबल सर्व्हिस आहे की नाही हे तुम्ही लिहू शकता डायरेक्टली. त्यासाठी तुमचं ती लिस्ट प्रिपेअर पाहिजे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या असे प्रॉब्लेम असतील काय युनिट टेस्टला असे प्रॉब्लेम असतील काय युनिट टेस्टला असे प्रॉब्लेम असतील का? नाही नाही युनिट टेस्टला डायरेक्ट टॅक्सचे प्रॉब्लेम नाही आहेत. त्याच्यात फक्त तुम्हाला थिअरी आहे डायरेक्ट टॅक्सची, इनडायरेक्ट टॅक्सची. असे प्रॉब्लेम छान वाटले असतील. हां काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही टाकले मी, कारण अजून आपले झाले नव्हते, म्हणजे एवढं झालेला पोर्शन त्याच्यावरतीच मी टाकलेलं होतं युनिट टेस्टला. आता हो हा होईल ठीक आहे. हा ठीक आहे चालेल. ओके. देन नेक्स्ट आहे तुमचं कमर्शियल ट्रेनिंग और कोचिंग. आता इथे तुमच्या लक्षात येईल की एक्झाम कोणत्या गोष्टी असतात कोचिंगमध्ये पण. रिसिप्ट ऑफ सरस्वती स्कूल प्रोव्हाइडिंग एज्युकेशन अप टू हायर सेकंडरी. आता इथे काय आहे, हे जे आहे रिसिप्ट ऑफ सरस्वती स्कूल प्रोव्हाइडिंग एज्युकेशन, आता हे स्कूल आहे म्हणजे हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असल्यामुळे इथे काय होतं एक्झाम्ट होतं. नोटिफिकेशन नुसार आपण मग अशी पाहिलं की एज्युकेशन इन्स्टिट्यूटला एक्झाम्ट होतं. देन युरोप किड स्कूल्स प्रोव्हाइडिंग एज्युकेशन अप टू प्रायमरी लेवल ₹12 lakh हे सुद्धा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा एक्झाम्ट होतं. त्याच्यानंतर रिसिप्ट ऑफ कॉमर्स कन्सेप्ट अ कमर्शियल कोचिंग इन्स्टिट्यूट. आता हे कमर्शियल कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामुळे इथे एक्झाम्ट होणार नाहीये, इथे तुमचं टॅक्सेबल ठरेल. ओके. ते रिसिप्ट एज्युकेट अ कमर्शियल कोचिंग इन्स्टिट्यूट हे सुद्धा कमर्शियल कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा काय होतं टॅक्सेबल ठरणार आहे. देन थर्ड वन रिसिप्ट ऑफ इच वन टीच वन अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफाईड नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग. आता हे बघायला लागेल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते एक्झाम्ट केलेले आहे. ओके. सो आलं लक्षात. थोडक्यात काय की जे कमर्शियल ह्याच्यासाठी चालू केलेले आहेत कमर्शियल कोचिंग क्लासेस तेच फक्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये टॅक्सेबल ठरतात. अदरवाईज स्कूल्स असतील ट्रेनिंग सेंटर असतील तर हे एक्झाम ठरतात एज्युकेशन सिस्टममध्ये. आलं लक्षात वैभवी? हा सर. मग ह्याच्यामध्ये सांग मला आता फर्स्ट वन रिसिप्ट ऑफ सरस्वती स्कूल प्रोव्हाइडिंग एज्युकेशन अप टू हायर सेकंडरी ₹10 lakh. रिझन काय देणार, एक्झाम्ट ॲज पर नोटिफिकेशन नंबर 12/2017 एक्झाम्ट आहे. सेम सेकंड युरोपियन स्कूल प्रोव्हाइडिंग एज्युकेशन अप टू प्रायमरी लेवल ₹12 lakh. सो युरोपियन किड्स स्कूल जे आहे ते 12 lakh आहे. हे काय म्हटलं गेलं पुन्हा हे पण याला सुद्धा रिझन तेच येणार एक्झाम्ट ॲज पर
notification number 12 2017. Then third, receipt of commerce concept, a commercial coaching institute, त्याच्यामुळे इथे it is a taxable service. Same next to the receipt of educare commercial coaching institute, it is a taxable service. And fifth one, exempt as per notification number 12 2017. आलं लक्षात? मग तुमचा टोटल टॅक्सेबल अमाऊंट काढायचे, त्याच्यावरती सीजीएसटी आणि एसजीएसटी काढून टोटल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेएबल किती आहे त्याची टोटल द्यायचे. ओके, समजलं हे? हा सर. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्ही मला सांगा टॅक्सेबल आहे की नॉन टॅक्सेबल. एज्युकेशन सिस्टम वरतीच आहे. ओके, ट्रेनिंग अ रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज रिलेटिंग कल्चर, टॅक्सेबल की नॉन टॅक्सेबल? नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल. ट्रेनिंग सेंटर आहे नॉन टॅक्सेबल. देन ओके, रिसिप्ट फॉर रनिंग ट्रेनिंग सेंटर, नॉट टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल. देन ट्रेनिंग अँड कोचिंग इन डिफरंट गेम्स, कोचिंग मग तिथलं टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल आहे कारण कमर्शियल कोचिंग नाहीये ती, ट्रेनिंग पण आहे त्याच्यात. ट्रेनिंग अँड कोचिंग ऑफ डिफरंट गेम्स, हा ठीक आहे. त्याच्यामुळे ते आहे नॉन टॅक्सेबल ठरेल. देन पोस्टल कोचिंग रिसिप्ट, फक्त कोचिंग आहे मग टॅक्सेबल. टॅक्सेबल आहे. देन एक मिनिट, पोस्टल नाही, हा टॅक्सेबल आहे. ओके, त्याच्यानंतर सर्व्हिस बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग मिड डे मील्स. आता मिल्स जो आहे, एक मिनिट, आय थिंक ते एक्झेम्प्ट असावं. एक मिनिट, एक्झाम्पट आहे. सर्व्हिसेस आहेत ते, म्हणजे जेवण पोहोचवायचं, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आहेत. सर्व्हिसेस वे ऑफ प्रोव्हाइडिंग मिड डे मील्स, मतलब मिल पोहोचवण्यासाठी जे सर्व्हिसेस दिले गेले, ट्रान्सपोर्ट, मग ट्रान्सपोर्ट जर ते असेल तर ते एक्झेम्प्ट आहे. देन कोचिंग टू स्टुडंट फॉर IIM एक्झाम, टॅक्सेबल. 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 ओके, देन प्लेसमेंट सर्व्हिसेस, टॅक्सेबल. टॅक्सेबल आहे कारण ते सुद्धा तुम्हाला पैसे घेऊन प्रायव्हेट प्लेसमेंट देत आहे. ओके, देन रिसिप्ट फ्रॉम फी चार्ज फॉर कंडक्टिंग एक्झामिनेशन, नॉट टॅक्सेबल. एक्झेम्प्ट आहे कारण एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये एक्झाम घेताना जी काही तुमची एक्झामिनेशन फी घेतली जाते, चार्ज केली जाते, ती तुमची नॉन टॅक्सेबल ठरते. मग टॅक्सेबल अमाऊंट कोणकोणत्या होत्या आता सांगा मला, एकाचं रिझन पण तुम्हीच सांगा. फर्स्ट वन, ट्रेनिंग अँड रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू कल्चर, रिझन काय आहे? एक्झाम्प्टेड अंडर एक्झेम्प्ट ॲज पर 12/2017. notification 2012-2017. Second, receipt from running training center, ते पण सेम, एक्झाम्प्टेड अंडर नोटिफिकेशन 12/2017. exempt as per notification 12/2017. Then training and coaching in different games, same, exempt as per notification 12/17. 12/2017. Then postal coaching receipt, टॅक्सेबल. टॅक्सेबल सर्व्हिस. it is a taxable service. Okay, then service by way of providing midday meals, ते पण ट्रान्सपोर्टेशन एक्झाम्प्टेड. exempt as per notification number 12/17. हा. Then coaching to students for IIM exam, टॅक्सेबल सर्व्हिस. taxable service. Placement services, टॅक्सेबल taxable service. सर्व्हिस. And then
Receipt from fee charges charged to conducting examination Not taxable. exempt as Exempt. per notification number 12/2017. मग आता इथलं हा. टॅक्सेबल अमाऊंट कोणकोणते आहेत? Taxable amount is 4 4 lakh lakh, 8 lakh, 7 lakh. 12 lakh झाले आणि प्लेसमेंट सर्व्हिसेस 7 lakh 15 lakh झाले. 19. टोटल 15 lakh ना? नाही सॉरी 15 नाही 16 16 का? 16 हे नाही पोस्ट 19 lakh 19 lakh. हो. 19 lakh हा. 19 lakh झाले. ओके 19 lakh. मग त्याच्यावरती जीएसटी किती लागेल? सीजीएसटी एसजीएसटी 99%. 99%. पण इथे तुम्हाला काय म्हटलं होतं? कम्प्युटर गुड्स अँड सर्व्हिस इज एक्सक्लुझिव्ह गुड्स ऑफ सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे 99% घेतलं. टोटल किती होतं बघा? 19 lakh वरती सीजीएसटी 9%, एसजीएसटी 9%. किती होतं बघा चार्ज करून? 1,71,000. 1,71,000 आणि एसजीएसटी तेवढंच येणार 1,71,000. टोटल किती होतं मग? टॅक्स पेएबल किती होतो? 3,42,000. 3,42,000. समजलं? आता इथे बघा अजून नोट्स दिलेले आहेत काही वैभवी खाली. त्या नोट्स मध्ये काय म्हटलं बघ सायली? सर्व्हिसेस रिलेटिंग टू ऍडमिशन बाय द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आर नॉट टॅक्सेबल. म्हणजे ऍडमिशन रिलेटेड ज्या ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये त्या सगळ्या नॉन टॅक्सेबल असतात. देन ट्रेनिंग इन रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज सच एज डान्स, म्युझिक, पेंटिंग, स्पोर्ट्स, कल्चर, आर्ट्स एटीसी एक्झेम्प्ट. आता काय आलो मग अशी ते काय एक्झेम्प्ट केलं आपण? कारण की ते रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज आहेत ते एक्झाम्प्ट होतात त्यांचे. हा. देन कोचिंग क्लासेस इन्क्लुडिंग कोचिंग फॉर एंट्रन्स टेस्ट आर लायबल टू पे जीएसटी. एखाद्या एंट्रन्स साठी जर कोचिंग क्लासेस घेत असतील तर त्याच्यासाठी जीएसटी पेएबल ठरतो. देन प्लेसमेंट सर्व्हिसेस आर टॅक्सेबल सर्व्हिसेस. हा. सो हे नोट्स मध्ये त्यांच्या दिलेलं आहे. ओके याच्यात काही डाऊट आता आपण घेतलं त्याच्यामध्ये? नाही. आता तुम्हाला फक्त तो चार्ट व्यवस्थित प्रिपेअर करा. चार्ट प्रिपेअर करून झाला की मग आपण त्याच्यावरून मग म्हणजे पुढचे अजून काही चार्ट आहेत ते सुद्धा एकदा नजरेखालून घाला. इथे तुम्हाला आता 16 एक मिनिट हे बघा. आता हे एकदा ठीक आहे. ते आता 2-3 प्रॉब्लेम आहे त्याच्यात. हे 2-3 प्रॉब्लेम पाहिल्याच्या नंतर आपला हा लेसन संपून जाईल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला हे 2 चार्ट जे ते प्रिपेअर करावे लागतील व्यवस्थित. एक्झेम्प्ट गुड्स आणि एक्झेम्प्ट सर्व्हिसेसचा. गुड्सला एक्झेम्प्ट ॲज पर नोटिफिकेशन फेब्रुवारी 2017 आणि सर्व्हिसेसला एक्झेम्प्ट ॲज पर नोटिफिकेशन नंबर डिसेंबर 2017. आलं लक्षात? ओके ठीक आहे. स्टॉप करूयात मग आता. हा ठीक आहे.